लोकमंगल परिवार आयोजित श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान बाळे इथं आई पर्यटन योजनेअंतर्गत व्यावसायिक कर्ज मार्गदर्शन आणि उद्योजक शिबिर हे मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालं। लोकमंगल परिवाराचे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूरचे आमदार श्री सुभाष बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या लोकमंगल परिवाराच्या वतीनं बाळे येथील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान इथं पर्यटन संचालनालय, प्रादेशिक पर्यटन कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्यावसायिक कर्ज विशेषक मार्गदर्शन आणि उद्योजक शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झालं। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पर्यटन विभागाचे प्रकल्प अधिकारी श्री मयूर नांद्रे, श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष श्री विनय ढेपे, मंदिराचे विश्वस्त श्री गणेश पुजारी, प्रभाकर भालेकर, बँकेचे संचालक श्री सतीश लामकाणे, जितेंद्र लाड नाईक, सौ नीता गवळी आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे शाखाधिकारी श्री निशांत देवडकर यांनी केले। प्रास्ताविकामध्ये लोकमंगल परिवाराच्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली आहे। या प्रसंगी आई कर्ज योजनेचा लाभ घेतलेल्या उपस्थित लाभार्थी ग्राहकांनी आपलं मनोगत व्यक्त करून लोकमंगल बँकेनं अर्थसहाय्य केल्याबद्दल समाधान सुद्धा व्यक्त केलं। मी सौ नीता गवळी, प्रभाग क्रमांक 5। आजपर्यंत मी जवळजवळ 18 ते 19 वर्ष झाले बचत गटाच्या माध्यमातून इथं बाळे भागात काम करते। 1000 ते 1200 महिलांचे फक्त रोज लोन प्रकरण आम्ही सध्या करून देतो एका महिन्याला। आपला ग्रुप म्हटलं तरी 3000 महिलांचा ग्रुप आहे आणि ही आई योजना आहे ती खूपच छान योजना आहे आणि ही योजना सगळ्यापर्यंत कशी पोहोचल याचा प्रयत्न आम्ही लवकरच करू आणि लवकरच असा महिला मेळावा घेऊन ही योजना त्यांच्यापर्यंत पोहोचेल। मी जगदेवी चंद्रकांत साखरे बोलते। मी असं आई योजनेअंतर्गत महिला म्हणून मी 2 लाखापर्यंत कर्ज घेतलेलं आहे। सध्या व्यवसाय माझा जय मल्हार पूजा भांडार सुरू केलेला आहे। रोज लावते त्या व्यवसायातूनच मी हप्ता फेडत आहे। मला लाभ मिळत आहे। बाळे येथे श्री खंडोबा क्षेत्र व लोकमंगल बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी आई योजनेच्या माध्यमातून एक शिबिर घेण्यात आलं। या शिबिरामध्ये बऱ्याच आई योजनेच्या माध्यमातून महिलांना कर्ज योजना वाटप करण्यासंदर्भात नांद्रे साहेब व लोकमंगलचे सर्व कर्मचारी तसेच संचालक हे सर्वजण या ठिकाणी मार्गदर्शन केले आणि मी माझ्या मिसेसच्या नावावर वैशाली प्रभाकर भालेकर या नावाने रुक्माई यात्री निवास बाळे या ठिकाणी मी गेल्या वर्षीपासून एक यात्री निवास चालू केला आहे व मला व्याज परतावा व्यवस्थित मिळत असून या ठिकाणी यात्री जे येतात या ठिकाणी त्यांना राहण्याची व्यवस्थित सोय केलेली आहे। तरी अशा पद्धतीने सर्वांनी याचा लाभ घ्यावा। बँकेचे अधिकारी सुदन सुरवसे यांनी लोकमंगल बँकेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या विविध व्याज परतावा कर्ज योजनेची व विविध महामंडळांची एक खिडकी योजनेची सविस्तर माहिती दिली। बाळे परिसरातील जास्तीत जास्त महिला उद्योजकांनी पर्यटन विभागाच्या आई कर्ज योजनेअंतर्गत नियमित परतफेड करून व्याज परतावा लाभ घेऊन उद्योजक निर्माण व्हावेत याकरिता लोकमंगल परिवार आपल्यासाठी संपूर्ण सहकार्य करेल असं आवाहन केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतामध्ये श्री क्षेत्र बाळे खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष विनय ढेपे यांनी आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या विकासात्मक दूरदृष्टीतून खंडोबा मंदिर परिसरातील सर्व व्यापारी आणि व्यावसायिकांनी पर्यटन विभागाच्या आई कर्ज योजनेचा लाभ घ्यावा, आपला व्यवसाय वाढवावा, येणाऱ्या प्रत्येक भाविकांना चांगली सेवा देऊन मंदिर समितीचा आणि खंडोबा देवस्थानचा नावलौकिक वाढवावा असं आवाहन सुद्धा केलंय। हे खूप जुनं असं तीर्थक्षेत्र आहे। येथे जे व्यवसाय चालतात त्या व्यवसायाला एक चालना मिळावी व येथे येणाऱ्या भाविकांना सुखसुविधा मिळाव्या व सुखसुविधा मिळाल्यामुळे इथलं तीर्थक्षेत्राचा विकास होईल व त्यातून रोजगार निर्मिती होईल व देवस्थानचा विकास होईल। ह्या दृष्टिकोनातून खंडोबा देवस्थान हा आज लीड घेऊन हा कार्यक्रम इथं राबवला व येथील स्थानिक जे व्यापारी आहेत ही योजना खास करून महिलांसाठी आहे। महिला सक्षम झाल्या तर घर भक्कम होईल ह्या दृष्टिकोनातून ही स्कीम आज इथे बाळे परिसरात सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे व येथील जनतेला आवाहन केलेलं आहे की या योजनेचा लाभ घ्यावा। सदर कार्यक्रमास बाळे येथील व्यापारी आणि महिला उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ श्रद्धा कुलकर्णी यांनी केलं तर आभार सौ साधना डोंगरे यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता लोकमंगल परिवाराच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम सुद्धा घेतलेत।
महिलांना पर्यटन क्षेत्रामध्ये जर व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, चालू व्यवसायाची वाढ करायची असेल तर 15 लाखांपर्यंत कर्ज घेऊन त्यावर 4.5 लाखांचा व्याज परतावा पर्यटन विभागामार्फत त्यांना दिला जातो. तर माझं सगळ्यांना आम्ही इथं मिटिंगमध्ये सगळ्यांचे सूचना देखील केल्या, आव्हान देखील करतो आहे आणि आपल्यामार्फत देखील सगळ्यांना आव्हान करतो आहे की जर कोणी महिला इच्छुक असतील तर त्यांनी 15 लाखांपर्यंत कर्ज घेऊन 12 लाखांपर्यंत व्याज परतावा पर्यटन विभागामार्फत मिळवावा. ह्याच्यामध्ये कोणत्याही जातीची अट नाही, शिक्षणाची अट नाही, उत्पन्नाची अट नाही, फक्त लाभार्थी ही महिला असावी ही एकच अट आहे. त्यामुळे याचा सगळ्यांनी भरघोस लाभ घ्यावा ही विनंती. पण माननीय बापूंचं संकल्पना आहे की फक्त 7 दिवसाचा पूर्वी पर्यटन महोत्सव नसावा तर 365 दिवस हा पर्यटन महोत्सव चालला पाहिजे. त्या धर्तीवर सोलापूर शहराचं हे प्रवेशद्वार बाळे श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान प्रसिद्धीच आहे. सुरुवात आपण ह्या भागातून करतो आहे. हळूहळू प्रत्येक मंदिर, प्रत्येक क्षेत्र आपण लोकमंगल परिवाराच्या वतीने या ठिकाणी आपण कव्हर करू आणि त्या परिसरातील जास्तीत जास्त उद्योजक आणि धार्मिक पर्यटन वाढले पाहिजे. त्यासाठी आपण लोकमंगल परिवार म्हणून नेहमी प्रयत्नशील असेल. माननीय बापून या ठिकाणी व्यक्तीच्या ठिकाणी सर्वांच्या पाठीशी आहेत. त्यांच्या संकल्पनेनुसार सोलापूर जिल्हा हा वैभवशाली झाला पाहिजे, शहर हे वैभवशाली झालं पाहिजे आणि सोलापूर शहर व जिल्ह्याला आपल्या खंडोबा देवस्थानला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील पर्यटक, धार्मिक पर्यटक आले पाहिजे ही संकल्पना आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून आपण हे शिबिराचं आयोजन केलेलं